हाय एव्हरीवन, माझं नाव आहे रिया आणि माझं नाव आहे यतीश. वी रिसेंटली गॉट एंगेज्ड. सो ॲज अ पार्ट ऑफ आवर न्यू जर्नी आम्ही हे कपल यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं ठरवलं आणि हा आमचा फर्स्ट एव्हर लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आहे ज्यामध्ये यतीश माझा मेकअप करणार आहे. आज ॲक्च्युली माझ्या कंपनीमध्ये ट्रॅडिशनल डे आहे, सो त्यासाठी मी रेडी होऊन बसली आहे आणि त्यासाठी यतीश माझा मेकअप करणार आणि त्याच मेकअपला घेऊन मी ऑफिसला जाणार आहे. बेसिकली त्यांनी मला खूप वेळा मेकअप करताना बघितलंय, मी काय प्रोडक्ट्स यूज करते ते त्यांनी बघितलेले आहेत. सो आय एम प्रिटी कॉन्फिडेंट की तो खूप छान मेकअप करेल, बिकॉज त्याला माहिती आहे मी जोकर बनून तर ऑफिसला नाही जाऊ शकत. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. आता मी मॉइश्चरायझर घेतला आहे. मॉइश्चरायझरनी स्टार्ट करणार, ते स्किनला हायड्रेट करतं. सो वी विल अप्लाय मॉइश्चरायझर टिप बाय टिप 1 2 अँड देन वी विल ब्लेंड इट अकॉर्डिंगली. देन आता मी कन्सिलर लावतो आहे. कन्सिलर डार्क सर्कल्स पिगमेंटेशन्स हे दिसावं नाही म्हणून. सो कन्सिलर आपण आधी लावणार. आणि आता ते कन्सिलर आम्ही ब्लेंड करणार. लिटिल 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 ब्लेंड करत राहायचं जोपर्यंत ते तुमच्या स्किनमध्ये जात नाही. सो वी विल कीप ऑन ब्लेंडिंग. एकदम छान परफेक्टली ब्लेंड झालं पाहिजे ते सगळ्या साईडनी. सो तुम्ही परफेक्टली ब्लेंड करा. त्याचा डिफरंट ब्रश असतो ब्लेंड करायचा, सो मी तो ब्रश यूज करतो आहे. परफेक्टली ब्लेंड होतं आहे लेफ्ट राईट, एकदम परफेक्ट. शी इज लुकिंग ब्युटिफुल. ओके, द नेक्स्ट थिंग इज आम्ही आता फाउंडेशन यूज करतो आहे. सो मी पहिले मेबेलिनचं फाउंडेशन घेतलं. थोडं एक टिप बॅक साईडला हातावर घ्यायची आणि आफ्टर दॅट मी शुगरचं फाउंडेशन आहे ते घेतलं. सो ते शेड मॅच झालं पाहिजे. सो मी ते दोघांना मिक्स करणार आहे आता. मेबेलिनचं फाउंडेशन डार्क आहे आणि शुगरचं थोडं लाईट आहे. सो ते दोघांना मिक्स केलं की त्याचा एक परफेक्ट शेड तयार होईल, विच वी विल बी एबल टू अप्लाय. सो आता मी ते थोडंसं शुगरचं घेतलं आहे आणि आता आपण त्याला परफेक्टली मिक्स करणार. आणि आता मी मिक्सिंगला स्टार्ट केलं. परफेक्ट जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपण त्याला मिक्स करत राहणार. मिक्सिंग 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 मिक्सिंग. आणि रियाने सुद्धा बघितलं एकदम परफेक्टली मी मिक्स करतोय. ती मला त्याच्या 10पैकी 10 तिने दिलं आहे मिक्सिंगसाठी. सो परफेक्टली मिक्स झालं आहे आता. आणि आता आपण हे अप्लाय करणार. टिप 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 अप्लाय करणार सगळीकडे एकदम परफेक्टली. थोडं 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 इव्हनली सगळीकडे ते टिप बाय टिप लागलं गेलं पाहिजे. डॉट्स सगळीकडे लावला गेले पाहिजे एकदम परफेक्ट. नेकला सुद्धा थोडं लावणार. सो ते नेक कान ऑलवेज कवर करायचे म्हणजे तुमचं ते इवन फेस दिसतो. आता आपण ब्रश यूज करणार. त्याचा एक डिफरंट ब्रश असतो. त्या ब्रशने आपण ब्लेंड करणार त्याला इव्हनली ऑन सगळ्या फेसवरती. फाउंडेशन ब्रश. सो फाउंडेशन ब्रशने आपण ते इव्हनली स्प्रेड करणार सगळीकडे, ब्लेंड करणार. परफेक्टली असं राऊंड 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 राऊंड. देन थोडंसं बॅक. असं परफेक्टली ब्लेंड झालं पाहिजे ते सगळं. ते फाउंडेशन तुमच्या स्किनमध्ये प्रॉपरली ब्लेंड झालं तर तुमच्या स्किनचा जो टोन आहे तो परफेक्ट दिसेल, इवन दिसेल एकदम. इफ आपण जर हे नीट ब्लेंड नाही केलं तर फेस केकी दिसेल आणि मग ते मेकअप सुंदर नाही दिसणार.
पॅची दिसेल असा मेकअप. सो आपण त्याला इव्हनली परफेक्टली ब्लेंड करणार सगळीकडे, नेकवरती, फेसवरती, थोडंसं इयर्सवर, सगळं कवर झालं पाहिजे, असं प्रॉपरली ब्लेंड झालं पाहिजे. नेक आपण ब्लेंड करतो, एकदम परफेक्ट ब्लेंड झालं. तुम्ही बघा, मी सगळ्या साईड्सला इव्हनली ब्लेंड केलं आहे. सो तिचा मेकअप असा केकी नाही दिसणार. आता आपण पॅलेट घेतलं आहे मेकअपचं, आय शॅडो लावतो आहे मी आता. तो असं परफेक्टली आय शॅडो लावला गेला. त्याचा एक डिफरंट ब्रश असतो. सो वरतून खाली लावायचं असतं ते आईजला, आईजच्या वरती, बाहेरून आत लावायचं असतं. ऑलवेज आपण ते बाहेरून आत स्टार्ट करायचं असतं आणि ऑलवेज स्टार्ट विथ अ डार्कर शेड लाईक ब्राऊन अँड समथिंग. सो ते इव्हनली स्प्रेड होतं आणि छान दिसतं. आता मी तिला कॉम्पॅक्ट लावलं आहे. कॉम्पॅक्ट याच्यामुळे की ते फेस सेट व्हायला पाहिजे, असं ग्लॉसी लुक आला पाहिजे थोडासा. मेकअप सेट व्हायला छान लुक यायला असा एकदम परफेक्ट सगळीकडे आपण ते कॉम्पॅक्ट लावणार. वाव, किती छान दिसते ती. आणि स्किन ऑइली नाही दिसत. त्याचा एक डिफरंट ब्रश होता, तो मी यूज केला होता इथे. आता आपण इथे लिपस्टिकचे शेड्स चूज करतोय की विच लिपस्टिक सूट्स ऑन दिस मेकअप बेटर ॲज पर हर ड्रेस. ओ, ह्याला स्मेल चेक करत होतो बट त्याला स्मेल बिलकुल छान नाही आहे लिपस्टिकला. मला अजिबात आवडला नव्हता हा स्मेल. मार्सची लिपस्टिक आपण इथे यूज करतोय. परफेक्टली इव्हनली लिपस्टिक लावायची दोन्ही लिप्सवरती. बाहेर नको निघाला लिप्सच्या, नाहीतर ते बिलकुल चांगलं दिसणार नाही आणि जे काही मेकअप आपण केला आहे तो सगळा खराब होणार. सो एकदम हलक्या हाताने तुम्हाला ते लावायचं. नंतर असं करायचं, ते परफेक्टली स्प्रेड होते लिपस्टिक. बार्बी डॉलसारखी दिसते ती, एकदम परफेक्ट. किती सुंदर दिसते बघा ती. आणि आता ह्याच्यात आपण काय यूज करणार, सेटिंग स्प्रे. त्याआधी आयब्रोज हे विसरलो होतो मी. त्याआधी आपण आयब्रोज नीट करून घेऊ तिचे इनलाईन आयब्रो ब्रशनी. एकदम परफेक्ट असं आपण केस कसे विंचरतो तसे ते आयब्रोज विंचरायचे असतात त्या ब्रशनी. एकदम छान इनलाईन, ते परफेक्टली लाईनमध्ये दिसतात. इट लुक्स गुड. आता मी तिला ते आईसच्या सेंट आतमध्ये हायलाईट, इनर कॉर्नर्स हायलाईट करून देतोय. कलर आम्ही चूज केलाय ते कुठला सूट करेल. हायलायटर लावलंय एकदम हलक्या हाताने, असं मस्त लावलंय थोडं थोडं. आईस पॉपी दिसतात त्यांनी, एकदम छान दिसतं. हा खूप सुंदर दिसते ती. क्या बात आहे. मला परफेक्टली असं जमलं हायलायटर लावायला. मी एकदम प्रो झालो आहे. आणि आता नेक्स्ट
सेटिंग स्प्रे ह्याच्यासाठी मेकअप सेट होतो आणि हालत नाही जाग्यावरून. तो परफेक्टली आपण आणि लॉंग लास्टिंग राहतो मेकअप, बिलकुल खराब दिसत नाही. सो आपण आता ते यूज केलं आहे आणि ती खूप सुंदर दिसते आहे. थोडंसं सेटिंग स्प्रे मी ड्राय करायचा प्रयत्न करतो आहे. असं करून मी ते फुल ड्राय करायचा प्रयत्न करतो आहे. आणि परफेक्टली ड्राय झाला आहे अँड शी इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. आता आम्ही मस्कारा लावणार आहे. आय गेस तुम्हाला माहितीच असेल मस्कारा आपण कुठे यूज करतो. इफ नसेल माहिती तर माझा व्हिडिओ थोडा पुढे बघा, तुम्हाला लगेच कळेल. आय लॅशेससाठी आपण मस्कारा यूज करतो सो दॅट आय लॅशेस लुक ब्युटिफुल. हे खूप हलक्या हाताने लावावं लागतं सो दॅट ते डोळ्यात जाणार नाही, त्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. आणि इथे मी ती फुल काळजी घेतो आहे की ते डोळ्यात नाही गेलं पाहिजे, परफेक्टली लागलं पाहिजे आय लॅशेसला. व्हेरी ब्युटिफुली आय एम डुईंग दॅट. इथे मस्कारा लावून झाला आहे. आता आम्ही इयररिंग्स चूज करतो आहे की कुठले इयररिंग्स ड्रेसवरती जाणार. आणि मला व्हाईट कलरचे इयरिंग्स जास्त आवडलेत विच आर गोईंग ब्युटिफुली ऑन द ड्रेस. सो आम्ही ते चूज केलेत. तुम्हाला दिसतच असेल की ते किती सुंदर दिसत आहेत त्या ड्रेसवरती. परफेक्टली चालले आहेत, त्याच्यावर फुल मॅच होत आहे त्या ड्रेससोबत. वाव, सो ब्युटिफुल. सेकंड इयरिंग तिला घालून देतो आता. इयरिंग घालणं खूप डिफिकल्ट टास्क आहे, थोडंसं अवघड झालं होतं मला घालताना, बट ठीक आहे. आय मॅनेज टू डू दॅट परफेक्टली. थोडंसं ह्या कानाला वेळ लागला होता मला. अँड वाव, दिस इज डन. परफेक्ट मेकअप. किती सुंदर दिसते ती. चुम्मेश्वर, क्या बात आहे. थू थू थू. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि आमच्या चॅनलचं ते बेल आयकॉन आहे त्याला हिट करा. सो आमचा एव्हरी न्यू व्हिडिओ जेव्हा पण येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आम्ही लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओ एव्हरी सॅटर्डे पोस्ट करणार आहोत आणि हा आमचा पहिला लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आहे. सो प्लीज तुमचं प्रेम द्या आम्हाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा मेकअप लुक आवडला असेल तर कमेंट मध्ये तुमच्या ज्या काही काय म्हणतात त्याला, जे काही व्ह्यूज असतील अबाउट दिस मेकअप लुक तुम्ही लिहू शकता. आणि नक्कीच कमेंट मध्ये 10 पैकी मार्क्स द्या ह्या मेकअप साठी.